हॅलो गाइज, वेलकम टू ईपीडी एज्युकेशन. गाइज, MS सेट आणि NTUGC नेट या दोन्ही एक्झाममधील पेपर फर्स्टसाठी आपण पाहत आहोत प्रॅक्टिस बेस MCQज सिरीज. या सिरीजमध्ये युनिट नंबर 4 तो म्हणजे कम्युनिकेशन या संदर्भात MCQज आपण कव्हर करत आहोत. फ्रेंड, या संदर्भात टोटल 4 ते 5 लेसन याआधी मी प्रोव्हाइड केलेले आहेत. ज्या विद्यार्थ्यांनी प्रिव्हियस सर्व लेसन पाहिले नसतील त्यांनी आधी ते कव्हर करा, त्यानंतर आजचे लेसन कव्हर करा. आजच्या लेसनमध्ये देखील खूप सारे महत्त्वाचे क्वेश्चन आपण पाहणार आहोत. ठीक आहे, तर फ्रेंड, आजचे लेसन सुरू करण्यापूर्वी एक छोटीशी इन्फॉर्मेशन. जर तुम्ही नेक्स्ट MS सेट एक्झाम किंवा NTUGC नेट एक्झामचं प्रिपरेशन करत असाल तर दोन्ही एक्झाममधील पेपर फर्स्टसाठी एक डिटेल कोर्स आपण प्रोव्हाइड करत आहोत. त्या कोर्समध्ये पेपर फर्स्टचा डिटेल सिलेबस तुम्हाला कव्हर करून दिला जातो. त्या संदर्भात MCQज मार्फत प्रॅक्टिस करून घेतली जाते, त्याच संदर्भात रिव्हिजन देखील करून घेतली जाते. म्हणजे इन शॉर्ट पेपर फर्स्टचा सिलेबसपासून प्रॅक्टिसपर्यंत सर्वच पोर्शन त्या कोर्समध्ये कव्हर करून दिला जातो. कोर्सच्या संदर्भात पूर्णपणे इन्फॉर्मेशन तुम्हाला हवी असेल तर तुम्ही आपल्या व्हॉट्सअप नंबरला मेसेज करू शकता. व्हॉट्सअप नंबर आहे 9011 36 20 82. यावर मेसेज केल्यानंतर तुम्हाला कोर्सच्या संदर्भात पूर्णपणे माहिती शेअर केली जाईल. त्यानंतर योग्य वाटलं तर तुम्ही कोर्स जॉईन करू शकता. पेपर फर्स्ट खूप चांगल्या प्रकारे या ठिकाणी कव्हर करून दिला जाईल. प्रॉपर वेने सिन्सिअरली जर कोर्स फॉलो केला तर डेफिनेटली तुमचा स्कोअर वाढू शकतो. ठीक आहे, तर फ्रेंड, आज आपण कम्युनिकेशन संदर्भात काही महत्त्वाचे क्वेश्चन पाहणार आहोत. मागील सर्व लेसन तुम्हाला हवे असतील तर तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलला व्हिजिट करू शकता. टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तिथं व्हिजिट केल्यानंतर सर्व लेसन तुम्हाला भेटून जातील. ठीक आहे, तर फ्रेंड, आज आपण 106 पासून पुढे क्वेश्चन पाहणार आहोत, कारण मागील लेसनमध्ये 105 पर्यंत क्वेश्चन आपण कव्हर केलेले आहेत. ठीक आहे, आज आपला फर्स्ट क्वेश्चन म्हणजे 106 नंबरचा क्वेश्चन काय म्हणते प्रॉपरली समजून घेऊया. इन ए क्लासरूम व्हेन टीचर व्हर्बल मेसेज कॉन्ट्राडिक्ट देअर नॉन व्हर्बल क्यूज स्टुडंट जनरली रिले ऑन. म्हणजे सिंपल साधा क्वेश्चन आहे. त्यांनी म्हणले क्लासरूममध्ये टीचर व्हर्बल आणि नॉन व्हर्बल अशा दोन्ही प्रकारच्या मेसेजचा वापर करतायत. तर स्टुडंट जे आहेत ना समोरचे, ते व्हर्बलवर जास्त विश्वास ठेवतील की नॉन व्हर्बलवर, असं तुम्हाला विचारलंय. आता इथं क्लासरूमचं एक्झाम्पल दिलंय. एक्झाम्पल कुठलंही असो, ज्या ठिकाणी व्हर्बल आणि नॉन व्हर्बल अशा दोन्ही प्रकारचा मेसेज यूज केला जातो त्या ठिकाणी नॉन व्हर्बलवर विश्वास ठेवला जातो कम्पेअर टू व्हर्बल. ठीक आहे, म्हणजे व्हर्बल मार्फत वेगळी गोष्ट सांगितली जाते, नॉन व्हर्बल मार्फत वेगळी गोष्ट कळते. तर अशा वेळेस कशावर विश्वास ठेवायचा? नॉन व्हर्बलवर. सिंपल. आता एक्झाम्पल सांगतो, तुम्हाला कन्सेप्ट क्लिअर होऊन जाईल. फॉर एक्झाम्पल, एक लहान मुलगा आहे. ठीक आहे ना, छोटासा मुलगा आहे. तो मुलगा रोडने जातोय. रोडने जात असताना तो पडला आणि पडल्यानंतर तो एक शेजारी बाक होतं, त्या बाकावर जाऊन बसला. ठीक आहे ना. आता तो मुलगा पडला, बाकावर जाऊन बसला. अनेक लोकांनी त्याला पाहिलं, पडला तो तिथं बसलाय. अनेक लोकांनी येतं जाता विचारलं, काय रे, लागलं का? पडला, लागलं का? तो काय म्हणतोय, नाही, काहीच झालं नाही. पण डोळ्यातून पाणी मात्र त्याचे येतंय. पॉईंट समजून घेऊ का? तो पडला, त्या बाकावर जाऊन बसला. अनेक जणांनी विचारलं, काय झालं, लागलं का? तो म्हणतोय, नाही, काहीच लागलं नाही, पण डोळ्यातून पाणी त्याच्या येत आहे. म्हणजे या ठिकाणी तुम्ही त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवणार आहे का त्याच्या डोळ्यावर विश्वास ठेवणार आहे? डेफिनेटली त्याच्या डोळ्यावर आपण विश्वास ठेवणार, म्हणजे आपल्याला कळणार की त्याला वेदना होत आहेत. सिंपल ना. म्हणजे पहा, दोन प्रकारचे मेसेज होते, दोन्ही विरुद्ध होते. मुलगा तोंडाने म्हणत होता व्हर्बली लागलेलं नाही, पण डोळे सांगत होते की लागलेलं आहे. म्हणजे आय कॉन्टॅक्ट मार्फत तुम्हाला कळतंय की हा मुलगा व्हर्बली जे बोलतोय ते व्हर्बली विश्वास ठेवण्यासारखं नाहीये. नॉन व्हर्बलीवर आपल्याला विश्वास ठेवावा लागेल, म्हणजे डोळ्यांवर त्याचा विश्वास ठेवावा लागेल. सिंपल ना. हे पहा, इथं एक्झाम्पल तेच आहे ना, व्हर्बल आणि नॉन व्हर्बल दोन्ही एकमेकांना विरुद्ध होते. डोळ्यांनी आपल्याला कळतंय त्याला लागलंय कारण रडतोय तो, पण तो काय म्हणतोय तोंडाने लागलेलं नाहीये. मग तुम्ही तोंडावर विश्वास ठेवणार का डोळ्यावर ठेवणार? डेफिनेटली डोळ्यावर ठेवणार. म्हणजेच या ठिकाणी प्रूफ होतं, ज्यावेळेस दोन्ही मेसेज एकमेकांना विरुद्ध असतात त्यावेळेस आपण नॉन व्हर्बलवर विश्वास ठेवतो कम्पेअर टू व्हर्बल. सिंपल. मग या ठिकाणी ऑप्शन नंबर बी आपला करेक्ट आहे, नॉन व्हर्बल. एकदम बेसिक क्वेश्चन आहे, फक्त कन्सेप्ट प्रॉपरली लक्षात ठेवायची. एक्झाम्पल कुठलं येऊ, इथं क्लासरूमचं आलंय, मी तुम्हाला स्टुडंट सांगितलं, कुठलंही एक्झाम्पल तुम्ही इथे यूज करू शकता, कन्सेप्ट फक्त विसरायचं नाही. आणखी एक्झाम्पल सांगू शकतो. ठीक आहे, तुमच्या घरामध्येच फॉर एक्झाम्पल 2 नवरा बायको आहेत. ठीक आहे ना, त्यांचे काहीतरी भांडण झाले. आता भांडण झाल्यानंतर त्या पर्टिक्युलर व्यक्तीने विचारलं त्या महिलेला, काय झालं? ती काय म्हणणारे, काहीच झालं नाही, पण भांडे वगैरे फेकून देणारे, आदळणारे. सिंपल ना. म्हणजे तिची कृती सांगते काहीतरी झालेलं आहे.
पण व्हर्बली काय म्हणते, काहीच नाही झालेलं. म्हणजे या ठिकाणी पण तुम्ही विश्वास कसं ठेवणार आहे, जी कृती करतायत त्याच्यावर विश्वास ठेवणार आहे, काहीतरी झालंय असं मला वाटणार. सिंपल ना. म्हणजे या ठिकाणी अनेक वेळा प्रूफ होतं की आपण नॉन व्हर्बलवर विश्वास जास्त ठेवतो कम्पेअर टू व्हर्बल. सिंपल. म्हणून ऑप्शन नंबर काय बी करेक्ट आहे. गेस्चर, टोन कसा आहे त्याच्यावर आपण जास्त विश्वास ठेवतो. ठीक आहे. तर आता नेक्स्ट क्वेश्चन आहे 107 नंबरचा. व्हेन ए टीचर यूज स्कॅफोल्डिंग ॲज अ कम्युनिकेशन स्ट्रॅटेजी दे आर. म्हणजे कम्युनिकेशनमध्ये टीचर स्कॅफोल्डिंग ही स्ट्रॅटेजी यूज करतात त्यावेळेस ते काय करतात हे तुम्हाला विचारलं आहे. सिंपल ही कन्सेप्ट काय ते समजून घ्या पहिल्यांदी. स्कॅफोल्डिंग म्हणजे वेगळं तिकडं काही नाही. स्टुडंट ज्यावेळेस एखाद्या सब्जेक्टमध्ये मास्टरी मिळवायला लागतो त्यावेळेस टीचर त्यामधून त्यांचं अंग काढून घेतात. अंग काढून घेणं म्हणजे काय, त्यामधून बाजूला येणं. सिंपल. त्याला आपण स्कॅफोल्डिंग असं म्हणतो. जसं की फॉर एक्झाम्पल एक लहान मुलगा असतो पा, कन्सेप्ट क्लिअर करतोय. लहान मुलगा असतो, तो सायकल चालवतो, त्याला सायकल प्रॉपर येत नसते पा. त्याच त्याचे वडील असतात, ते मागून सायकलीला धरतात आणि म्हणतात मार पॅन्डल. तो चालवायचा प्रयत्न करतो, वडील म्हणतात मी धरलेला आहे, तो मार पॅन्डल. तो हळूहळू सायकल चालवायला लागतो. वडील अचानक सायकलचं जे त्याचं म्हणू शकतो ना धरलेलं आहे ना ते सोडून देतात. म्हणजे सायकल त्याची सोडून देतात, त्याला एकट्याला चालवून देतात. त्या स्टुडंटला माहीत नसतं वडिलांनी आपल्याला सोडलंय, किंवा त्या मुलाला माहीत नसतं वडिलांनी आपल्याला सोडून दिलेलं, आपण एकटेच सायकल चालवतोय. म्हणजे पॉईंट समजून घ्या. आपण काय करू, एक टेम्पररी आधार देतो पर्टिक्युलर व्यक्तीला, आणि ज्या वेळेस तो त्याच्यामध्ये मास्टरी मिळवायला लागतो ना त्यावेळेस आपण तो आधार काढून घेतो. त्याला म्हणतात स्कॅफोल्डिंग. टीचर पण हेच करतात. आणि टीचर काय करतात, टेम्पररी पहिल्यांदा एक आधार देतात स्टुडंटला, आणि ज्यावेळेस स्टुडंट त्यामध्ये मास्टरी मिळवायचा प्रयत्न करतो, मास्टरी मिळवायला लागतो, त्यावेळेस टीचर त्यामधून हळूहळू त्यांचं जे आधार आहे तो बाजूला करून घेतात. त्याला आपण स्कॅफोल्डिंग असं म्हणतो. आणखी एक एक्झाम्पल सांगाल पहा. लहान मुलांची गॅदरिंग तुम्ही पाहिलं असेल, लहान LKG UKGच्या मुलांची. त्यावेळेस पहा तिथं टीचर असतात. ते टीचर त्यांना स्टेजवर नेतात. ठीक आहे, म्हणतात मी पण आहे इथं, ठीक आहे तू डान्स कर, आणि हळूहळू ते डान्स करायला लागले का टीचर बाजूला होऊन जातात. म्हणजे ह्या आधार आहे पहा, त्याला आपण स्कॅफोल्डिंग असं म्हणतो. एक टेम्पररी आधार द्यायचा, आणि स्टुडंट त्या ठिकाणी परफॉर्मन्स करायला लागला की आपण बाजूला होऊन जायचं. त्याला स्कॅफोल्डिंग असं म्हणतात. कन्सेप्ट काय कळाले का, 2 एक्झाम्पल सांगितले. आय होप कन्सेप्ट कळाले असेल. आता या ठिकाणी त्यांनी विचारलं की कम्युनिकेशनमध्ये ज्यावेळेस स्कॅफोल्डिंग कन्सेप्ट यूज केले जाते त्यावेळेस काय केलं जातं. ऑप्शन फर्स्ट आहे क्रिटिसाइजिंग द स्टुडंट प्रिव्हियस नॉलेज. असं काय आहे का, नाही. म्हणजे क्रिटिसाइज करणं म्हणजे आपण पॉझिटिव्ह निगेटिव्ह पॉईंट पाहतो का प्रिव्हियस नॉलेजचे, असं काही पाहत नाही, सोडून द्या. ऑप्शन बी युजिंग रिजिड फॉर्मल स्ट्रक्चर फॉर लेक्चरिंग. तसं काही नाही, लेक्चरिंगमध्ये फॉर्मल स्ट्रक्चर यूज करणं असा ह्या कन्सेप्टचा अर्थ होत नाही. ऑप्शन नंबर सी बायडिंग फिजिकल स्ट्रक्चर इन ए क्लासरूम. असं पण काही अर्थ नाही आहे. आणि ऑप्शन नंबर डी काय म्हणते, प्रोव्हाइडिंग टेम्पररी सपोर्ट दॅट इज ग्रॅज्युअली रिमूव्ह ॲज द स्टुडंट गेन मास्टरी. आता हेच कन्सेप्ट पाहिली ना, आपण एक टेम्पररी सपोर्ट देतो स्टुडंटला, जसं जसं तो मास्टरी त्यामध्ये मिळवायला लागेल तशा तशा पद्धतीने आपण तो सपोर्ट काढून घेण्याचा प्रयत्न करतो. त्याला म्हणतात स्कॅफोल्डिंग. आय होप कन्सेप्ट काय ते क्लिअर झाले असेल. कन्सेप्टवर खेळा. कन्सेप्ट एक्झामला येतात, एक्झाम्पल वेगळं होऊ शकतं, फक्त कन्सेप्ट लक्षात ठेवायची. ठीक आहे. तर या क्वेश्चनचं ऑप्शन नंबर तुम्हाला कळाला असेल, डी हे करेक्ट आहे. नेक्स्ट क्वेश्चन. विच मॉडेल ऑफ अ कम्युनिकेशन मोस्ट ॲप्रोप्रिएट फॉर ए स्टुडंट सेंट्रिक इंटरॅक्टिव्ह क्लासरूम. म्हणजे स्टुडंट सेंट्रिक इंटरॅक्टिव्ह क्लासरूमसाठी कुठलं कम्युनिकेशन मॉडेल हे महत्त्वाचं आहे किंवा मोस्ट अप्रोप्रिएट आहे हे तुम्हाला विचारलं आहे. कुठलं सुटेबल आहे. ऑप्शन फर्स्ट आहे लिनियर मॉडेल. पहिला पॉईंट समजून घ्या. शब्द वापरला आहे इंटरॅक्टिव्ह. इंटरॅक्टिव्ह म्हणजे काय, टीचर मार्फत काहीतरी सांगितलं जाणार आहे, स्टुडंट मार्फत त्याला रिप्लाय येणार आहे. सिंपल ना. म्हणजे टीचर काहीतरी सांगतायत, स्टुडंट त्याला फीडबॅक देत आहेत, त्याला आपण कुठं ना कुठं इंटरॅक्टिव्ह म्हणतो. म्हणजे त्या ठिकाणी तुम्हाला फीडबॅक हा भेटत असतो. ठीक आहे ना. मग आता लिनियर मॉडेलमध्ये इंटरॅक्टिव्ह असतं का, नाही. इंटरॅक्टिव्ह सेशन नसतं. इंटरॅक्टिव्ह सेशन म्हणजे काय, फीडबॅक पण त्या ठिकाणी असणार आहे, डिस्कशन पॉईंट असणार आहे तिथं. ठीक आहे. लिनियर हे वन वे, म्हणजे टीचर फक्त शिकवणार, ते निघून जाणार, म्हणजे या ठिकाणी येणार नाही. ट्रान्समिशन मॉडेल याबद्दल तुम्हाला सांगितलेलं आहे, कायापालट करण्यासंदर्भातले मॉडेल आहे, याचा काही या ठिकाणी संबंध येत नाही. ट्रान्झॅक्शनल मॉडेल, यस हे येऊ शकतं. हे ट्रान्झॅक्शनच झाले नव्हता, टीचरने काहीतरी सांगितलंय, स्टुडंटने त्याला रिप्लाय दिलाय. ट्रान्झॅक्शनल मॉडेल. स्टुडंट सेंट्रिक आहे का, यस. स्टुडंटला जसं शिकवायचं आहे किंवा स्टुडंटला जसं शिकण्याची इच्छा आहे तसं टीचर शिकवतात, त्याला आपण स्टुडंट सेंट्रिक असं म्हणतो. आणि इंटरॅक्टिव्ह का, तर टीचर मार्फत काहीतरी सांगितलं जात आहे, त्याच्यावर रिप्लाय पण स्टुडंटचा येतोय, त्याला आपण ट्रान्झॅक्शनल मॉडेलमध्ये कन्सिडर करतो. त्याचे दोन्ही फीचर आहेत. सिंपल. आणि लास्ट आहे SMCR मॉडेल, म्हणजे सेंडर मेसेज चॅनल रिसिव्हर.
फीडबॅक आहे का इथं? नाही, म्हणून हे पण येणार नाही. सिंपल. मग एकच ऑप्शन करेक्ट आहे. मोस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन नंबर सी. ट्रान्झॅक्शनल मॉडेल आहे, सायक्लिकल मॉडेल आहे, स्टुडंट सेंट्रिक आहे आणि इंटरेक्टिव्ह आहे, म्हणून ऑप्शन नंबर सी हा करेक्ट. नेक्स्ट. इन कंटेक्स्ट ऑफ प्रॉक्सिमिक्स द सोशल डिस्टन्स युजली फॉर्मल इंटरॅक्शन इज. प्रॉक्सिमिक्समध्ये आपण कशाचा अभ्यास करतो? डिस्टन्सचा अभ्यास करतो, तुम्हाला सांगितलं आहे. ठीक आहे ना. डिस्टन्सचा स्टडी कुठे केला जातो? प्रॉक्सिमिक्समध्ये केला जातो. मग ठिकाणी सोशल डिस्टन्स जे आहे ते किती अंतराचं असतं हे तुम्हाला विचारलं आहे. पब्लिक डिस्टन्स असतं, सोशल डिस्टन्स असतं, पर्सनल स्पेस असते. ठीक आहे ना. आता सोशल डिस्टन्स म्हणजे किती अंतर? तर लक्षात ठेवायचं स्टॅटिक पोर्शन म्हणून लक्षात ठेवायचं तर 4 फूट ते 12 फूटपर्यंत जे डिस्टन्स आहे ते सोशल डिस्टन्स, त्याला सोशल डिस्टन्स आपण म्हणतो अंडर दी प्रोफेशनल इंटरॅक्शन. म्हणजे तुम्हाला प्रोफेशनल इंटरॅक्शन करायचं असेल तर ते 4 फूट ते 12 फुटाचं नॉर्मली असतं. सिम्पल. म्हणजे जसं की फॉर एक्झाम्पल तुमचा इंटरव्ह्यू घेण्यासाठी कमिटी उभा केलेली आहे तुमच्यासमोर, ती तुम्हाला एकदम जवळ घेऊन बसणार नाही आहे. 4 फूट ते 12 फूट इतकं अंतर तुमच्यामध्ये असणार आहे. त्यालाच आपण सोशल डिस्टन्स म्हणून पण कन्सिडर करतो. ऑप्शन नंबर सी या ठिकाणी करेक्ट आहे. 4 ते 12 फूट हे लक्षात ठेवा. नेक्स्ट. इन ए स्मॉल ग्रुप द रोल ऑफ गेटकीपर इज टू. म्हणजे स्मॉल ग्रुप डिस्कशन या ठिकाणी चालू असतं, त्या ठिकाणी गेटकीपरचा रोल काय असतो हे तुम्हाला विचारलं आहे. गेटकीपर म्हणजे वेगळं तिकडं काही नाही. गेटकीपरचा अर्थ असा होतो की जो त्या ग्रुपवर कुठं ना कुठं कंट्रोल ठेवण्याचा प्रयत्न करतोय, त्यामध्ये जो इन्फॉर्मेशनचा फ्लो होतोय त्यावर त्याचा कंट्रोल असतं. ठीक आहे. मग तो गेटकीपर काय करतो? अननेसेसरी रुमर्स असतील, काही वेगळ्या बातम्या असतील, तो ग्रुपपर्यंत येऊन देत नाही आणि ग्रुपच्या पण काही इन्फॉर्मेशन असतील तो बाहेर पडून देत नाही. त्याला आपण गेटकीपर असं म्हणतो. ठीक आहे. कशा अंडर? स्मॉल ग्रुप डिस्कशनमध्ये. गेट कीपिंग ही कन्सेप्ट वेगळी, गेटकीपर ही कन्सेप्ट वेगळी. ठीक आहे ना. गेट कीपिंग हे गेटकीपर मार्फत होत असतं. आता ठिकाणी ऑप्शन पहिला काय म्हणते पहा, गार्ड ॲज अ फिजिकल डोअर. फिजिकल डोअरचा गार्ड नाही हो, त्याला वॉचमॅन म्हणतात, सोडून द्या. ऑप्शन नंबर बी, कंट्रोल द फ्लो ऑफ इन्फॉर्मेशन अँड पार्टिसिपेशन अमॉंग दी मेंबर. हेच करेक्ट आहे. आता सांगितलं ना, जो पण ग्रुप आहे त्यामध्ये जे पण पार्टिसिपंट आहेत, जे पण सर्व मेंबर आहेत, त्यांच्यामध्ये इन्फॉर्मेशनचा जो फ्लो होतो, इकडून तिकडे इन्फॉर्मेशन जी जाते त्याच्यावर कंट्रोल ठेवण्याचं काम हा गेटकीपर करतो. एकदम सिंपल क्वेश्चन आहे. ऑप्शन नंबर बी करेक्ट आहे. नेक्स्ट. द हॅलो इफेक्ट ॲक्ट ॲज अ परसेप्च्युअल बॅरियर व्हेन. ठीक आहे. म्हणजे हॅलो इफेक्ट आहे ना, तो परसेप्च्युअल बॅरियर कधी तयार होतो? आता पहिल्यांदा हॅलो इफेक्ट म्हणजे काय समजून घ्या. हॅलो इफेक्टचा अर्थ असा होतो, या ठिकाणी आपण एका व्यक्तीच्या एका गुणाच्या आधारावर तो व्यक्ती पूर्णपणे कसा आहे हे जज करतो, त्याला आपण म्हणतो हॅलो इफेक्ट. साधं एक्झाम्पल सांगतो. तुम्ही एका विद्यार्थीचं नोटबुक पाहिलं, ठीक आहे ना, रिटर्न नोटबुक. त्या ठिकाणी पाहिलं त्याचं अक्षर खूप छान आहे हे तुम्हाला दिसलं. त्याच्या बेसवर तुम्ही काय केलं? अज्युम करून टाकलं तो विद्यार्थी खूप हुशार असणार आहे, तो विद्यार्थी खूप सिन्सिअर असणार आहे, तो विद्यार्थी रेग्युलर असणार आहे, सर्व अज्युम करून टाकलं. हॅलो इफेक्ट. म्हणजे एका गुणाच्या आधारावर तुम्ही त्याची कुंडलीच तयार केली की हा एकदम खूप चांगला विद्यार्थी आहे. फक्त कशाच्या आधारावर? त्याचं नोटबुक चांगलं होतं, त्याचं अक्षर चांगलं होतं, त्याच्या बेसवर. याला आपण हॅलो इफेक्ट म्हणतो. बायसनेस असतो. ठीक आहे. ट्रूच असेल असं आहे का? नाही. फेकही असू शकतं. जे आपण ॲझ्युम केले ते खोटंही ठरू शकतं ना. अक्षर कोणाचंही चांगलं असू शकतं. खूप हुशार आहे म्हणूनच त्याचं अक्षर चांगलं आहे असा काय अर्थ नसतो. डॉक्टर काय हुशार नसतात का? ठीक आहे. म्हणजे पॉईंट सांगायचं काय, हॅलो इफेक्टचा अर्थ असा होतो की एका बेसिक गोष्टीच्या बेसवर आपण त्याच्या सर्वच गुणांचं वर्णन त्या ठिकाणी माइंडमध्ये क्रिएट करतो, जे ॲक्च्युअलमध्ये ट्रू पण असू शकतं किंवा फेल पण असू शकतं. कळलं? मग या ठिकाणी याला आपण हॅलो इफेक्ट असं म्हणतो. याचं डायरेक्ट करेक्ट आन्सर कुठले ते सांगतो, कारण टाइम वेस्ट नको करायला. ऑप्शन नंबर डी याचं करेक्ट आहे. वी ॲझ्युम ए पर्सन इज गुड इन ऑल आस्पेक्ट्स बिकॉज ऑफ वन पॉझिटिव्ह ट्रेट. म्हणजे त्याचा एक पॉझिटिव्ह गुण तुम्ही पाहिला, त्याच्या बेसवर तुम्ही ठरवून टाकलं की हा पर्टिक्युलर व्यक्ती सर्वच गोष्टी बाबतीत चांगला असणार आहे. सिंपल. त्याला आपण हॅलो इफेक्ट असं म्हणतो. जसं की एखादा महाराज असतो पहा, त्याचं एखादी ओवी वगैरे पाठ असतं, लोक म्हणतात नाही खूप मोठा महाराज, खूप सर्व त्याला नॉलेज आहे, एका गोष्टीच्या बेसवर. चुकीचं आहे. हॅलो इफेक्ट आहे. ट्रू असेल किंवा फॉलही असू शकतो. ठीक आहे ना. सांगता येत नाही, काही पण होऊ शकतं. पण हे हॅलो इफेक्ट या ठिकाणी आपण 100% गॅरंटी देऊ शकत नाही की हा व्यक्ती असाच आहे. फक्त आपण ॲझ्युम करतो. मुलं असतात पहा, एखादी मुलगी पाहिली का म्हणतात खूप चांगली मुलगी. कशाच्या बेसवर? दिसण्याच्या बेसवर? चुकीचं आहे.
ठीक आहे ना. चांगली असू शकते, वाईटही असू शकते. हॅलो इफेक्ट आहे, म्हणजे एका गोष्टीच्या बेसवर तुम्ही गोष्टी जज करू शकत नाही. नेक्स्ट आहे 112 नंबरचा क्वेश्चन. काय म्हणले समजून घ्या. द कल्टिवेशन थिअरी बाय जॉर्ज गर्बन सजेस्ट दॅट हेवी टीव्ही व्ह्युअर्स, म्हणजे जॉर्ज गर्बन यांची कल्टिवेशन थिअरी ना, त्यांच्यामार्फत त्यांनी सांगितले टीव्ही व्ह्युअरबद्दल. आता त्यांचं काय म्हणणं ते पहिल्यांदा ऐकून घ्या, त्यानंतर याचा आन्सर कुठला हे तुम्हाला कळून जाईल. कल्टिवेशन थिअरी ही दिली कोणी हे पहिल्यांदा लक्षात ठेवायचं. कोण दिली? जॉर्ज गर्बन यांनी दिलेली. लिहून ठेवा. त्यांनी कोणाबद्दल सांगितलेलं आहे? टीव्ही व्ह्युअर जे आहेत ना त्यांच्याबद्दल सांगितलेलं आहे. काय सांगितलं ते सांगतो. त्यांनी असं म्हणलं आहे की जे व्यक्ती दिवसातून 4 तास कमीत कमी टी व्ही पाहतात, इथं तुम्ही रील पाहणं पण म्हणू शकता, ठीक आहे ना. जे व्यक्ती दिवसातून कमीत कमी 4 तास टी व्ही पाहतात किंवा रील पाहतात ते असं ॲझ्युम करतात की या बाहेरचं जग म्हणजे काय, रिअल वर्ल्ड, ते यापेक्षा डेंजर आहे. जे टी व्हीमध्ये दाखवत आहेत ना त्यापेक्षा डेंजर हे जग आहे, असं ते पाहायला लागतात, ते असं ॲझ्युम करायला लागतात. कोण? टीव्ही व्ह्युअर, असं त्या थिअरीने म्हणलेलं आहे. रिपीट करतो, जॉर्ज गर्बन यांनी कल्टिवेशन थिअरी दिलेली आहे. ती थिअरी टीव्ही व्ह्युअर संदर्भात आहे. त्या एक्झाम्पल मार्फत त्यांनी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यांचं म्हणणं असं आहे, जे व्यक्ती दिवसातून कमीत कमी 4 तास टी व्ही पाहत आहेत त्या व्यक्तींना असं वाटतं की टी व्हीमध्ये जे दाखवलं आहे ना त्यापेक्षा डेंजर हे रिअल वर्ल्ड असणार आहे. जे आपलं सभोवतालचं जग आहे ना हे टी व्हीच्या सिरियलपेक्षाही जबर असणार असं त्यांना वाटायला लागतं. असं कोण म्हणलंय? कल्टिवेशन थिअरी म्हणलेली. कळालं? आता ऑप्शन फर्स्ट, बिकम मोर ॲक्टिव्ह इन पॉलिटिक्स. काही संबंध आहे का? नाही. असं काय सांगितलं का? नाही. ऑप्शन नंबर बी, पॉलिटिक्सवाले कशाला टी व्ही पाहतील, सोडून द्या. ऑप्शन बी, परसिव्ह द रिअल वर्ल्ड टू बी मोर डेंजरस दॅन इट ॲक्च्युली. हेच आन्सर आहे. आता ते सांगितलं ना, ते असं अजून करायला लागतात की ॲक्च्युअलमध्ये जे रिअल वर्ल्ड आहे ना ते खूप डेंजर असणार आहे या टी व्हीपेक्षाही. तसं कदाचित नसलंही. ॲक्च्युअल जग काही इतकं वाईट नाही, चांगलं पण आहे, ठीक आहे ना. समाजात चांगलेही लोक आहेत, पण टी व्हीमध्ये नुसते खून, दरोडे, ठीक आहे ना, कोयता वगैरे ह्याच गोष्टी काही ठिकाणी दाखवतात. आणि लहान मुलगा असेल तो लहान मुलगा असंच सिरियल पाहत असेल, कार्टूनच पाहत असेल, त्याला काय वाटतं रिअल वर्ल्ड पण असंच असणार आहे. साधं एक्झाम्पल सांगतो पहा. तुम्ही एखादा लहान मुलगा असेल त्याला स्पायडरमॅन वगैरे दाखवा, तो लगेच हातवरे करायला लागतो बाहेर आल्यानंतर. त्याला वाटतं माझ्या पण हातातून जाळी वगैरे निघणार आहे काय, ठीक आहे ना. म्हणजेच काय, त्याला त्याचा इम्पॅक्ट होतो. 4 तासापेक्षा जास्त वेळ तुम्ही जर एकच सिरियल पाहत असाल तर त्याचा इम्पॅक्ट त्याला रिअल वर्ल्डमध्ये जाणायला लागतो. त्याला वाटतं रिअल वर्ल्ड पण असंच असणार आहे, मी पण असंच वागतो. लहान मुलं पहा, पहिल्यांदा शक्तिमान स्वतः गोल गोल फिंगायचे, त्यांना वाटायचं मी पण उडणार आहे. तसं नसतं, ठीक ना. ही कल्टिवेशन थिअरी आहे. मग ऑप्शन नंबर कुठला? बी या ठिकाणी करेक्ट आहे. त्यांनी सिंपल साधं काय सांगितलं, रिपीट करतो. त्यांनी टी व्ही व्ह्युअरबद्दल सांगितलंय. त्यांनी म्हणलंय की डेली 4 तास जे टी व्ही पाहत आहेत त्यांना वाटतं की जे जग आहे ते आणखी भयानक आहे, ठीक आहे ना. आणि हे जो इम्पॅक्ट आहे या इम्पॅक्टला त्यांनी नाव दिलंय मीन वर्ल्ड सिंड्रोम, ठीक आहे ना. मीन वर्ल्ड सिंड्रोम त्याला असं त्यांनी म्हणलंय. जे तुम्हाला सांगितलं नाही हे वाक्य पहा, या वाक्याला एका वाक्यात त्यांनी असं म्हणलेलं आहे, मीन वर्ल्ड सिंड्रोम. सिंपल. तर असं येऊ शकतं एक्झामला, मीन वर्ल्ड सिंड्रोम हे कोणी म्हणलंय? तर जॉर्ज गर्बन यांनी म्हणलंय. कुठल्या थिअरीमध्ये म्हणलंय? कल्टिवेशन थिअरीमध्ये म्हणलंय. सिंपल. आय होप कन्सेप्ट काय ते क्लिअर झाले असेल. ॲक्च्युली कोर्समध्ये आपण बराच पोर्शन हा कव्हर केलेला आहे, फक्त एक याचा रिव्हिजन बेसिसवर आपण या गोष्टी पाहतोय. आणि कोर्समध्ये तुम्ही कदाचित ते पाहिलं नसेल तर हा पॉईंट तुमचा क्लिअर झाला असेल, ठीक आहे ना. कोर्समधले जे पॉईंट आहेत त्याच्या फक्त एक पॉईंट म्हणजे 100पैकी फक्त 1% पोर्शन आपण या ठिकाणी कव्हर करतोय. बाकी सर्व पोर्शन जवळपास कोर्समध्ये प्रोव्हाइड केलेला आहे. तुम्ही कोर्स मे बी पाहिला असेल. आता यामध्ये काय म्हणले समजून घ्या. तर स्पिरिच्युअल ऑफ सायलेन्स थिअरी स्टेट दॅट पीपल आर लेस लाईकली टू व्हॉइस देअर ओपिनियन इफ. म्हणजे स्पिरिच्युअल ऑफ सायलेन्स ही जी थिअरी आहे ही दिलेली आहे नोएल न्यूमन यांनी, ठीक आहे ना. नोएल न्यूमन यांनी ही थिअरी दिलेली आहे स्पिरिच्युअल ऑफ सायलेन्स. याला मराठीतनं सिंपल साधं म्हणतात मनोचक्र. आता मनोचक्र किंवा स्पिरिच्युअल ऑफ सायलेन्स या थिअरीमध्ये त्यांनी काय म्हणलंय ते पहिल्यांदा समजून घ्या, त्याचा आन्सर तुम्हाला ऑटोमॅटिकली येऊन जाईल. स्पिरिच्युअल ऑफ सायलेन्स त्यांनी थिअरीमध्ये असं म्हणलंय की ज्यावेळेस व्यक्ती आपलं मत मांडण्याचा प्रयत्न करत असतात आणि मत मांडण्यापूर्वीच त्यांना असं वाटतं की आपल्या मताला या ठिकाणी किंमत नाही आहे, आपलं मत या ठिकाणी मायनॉरिटीमध्ये कदाचित कन्सिडर केलं जाईल, आपल्या मताला या ठिकाणी व्हॅल्यू नाही आहे, त्यावेळेस ते लोक त्या ठिकाणी त्यांचं मतच मांडत नाही, शांत बसतात. त्याला आपण म्हणतो स्पिरिच्युअल ऑफ सायलेन्स. म्हणजे फॉर एक्झाम्पल, साधं एक्झाम्पल सांगतो. एक कमिटी, कुठली तरी कमिटी, त्या कमिटीचे मेंबर तुम्ही आहात आणि तुम्हाला कळलं की कमिटीमध्ये खूप दिग्गज लोक आहेत, मोठे मोठे लोक आहेत.
ठीक आहे, ते मनाने मोठे असतील, वयाने मोठे असतील, विचारांनी मोठे असतील, माहीत नाही आपल्याला, पण तुमच्या मनामध्ये असं माइंडसेट क्रिएट झालाय की या कमिटीमध्ये खूप मोठे मोठे लोक आहेत आणि तुम्ही या कमिटीमध्ये इथं बसलेले आहात. तुम्ही पाहताल एवढे सर्व लोक, तुम्ही कदाचित त्यांच्यापेक्षाही हुशार असताल, पण हे सर्वांना पाहून तुम्हाला काय वाटेल, आपल्या मताला इथं काय किंमत आहे, आपण मत मांडून उपयोग काय आहे, आपल्या मताला इथं व्हॅल्यू भेटणार नाही आहे, म्हणून तुम्ही तुमचं ओपिनियन, तुमचं मतच त्या ठिकाणी मांडत नाही. तुमच्या मनामध्ये तशी भावना क्रिएट झालेली आहे. तुम्हाला म्हणलं नाही तुम्ही मायनॉरिटीमध्ये कोणी, पण मनामध्ये भावना क्रिएट झाली की नाही, आपलं मत या ठिकाणी व्हॅलिड धरणार नाही आहे, आपल्या मताला या ठिकाणी किंमत नसणार आहे, म्हणून तुमची मतच तुम्ही त्या ठिकाणी मांडत नाही. ही आहे स्पिरिच्युअल ऑफ सायलेन्स थेअरी. समजलं? मग तुम्ही तिथं तुमचं मत मांडत नाही, त्यामुळे काय होतं, जे बाकीचे व्यक्ती आहेत त्यांना त्यांचं बहुमत वाटायला लागतं. त्यांना वाटतं नाही, यांना आपलं मत मान्य आहे. म्हणजे कदाचित तुम्हाला त्यांचं मत मान्य नसतं, त्यांनी जे मांडलेलं, समोरच्या व्यक्तींनी मत जे मांडलंय ते तुम्हाला मान्य नसतं बाकीच्या व्यक्तींचं मत, पण तुम्ही तुमचं मत तिथं मांडत नाही. मग बाकीच्यांना काय वाटतं, येस हा पण आपल्यासोबतच ॲग्री आहे. सिम्पल ना, त्याला पण आपण स्पिरिच्युअल ऑफ सायलेन्स असं म्हणतो. कळले कन्सेप्ट? आता या ठिकाणी फर्स्ट ऑप्शन काय म्हणतोय पहा, दे फील दे आर इन द मायनॉरिटी अँड फिअर सोशल आयसोलेशन. पहा आत्ता सांगितलं तुम्हाला, या ठिकाणी लोक काय समजतात, स्वतःला मायनॉरिटी म्हणजे अल्पसंख्यामध्ये समजायला लागतात आणि त्यांना सोसायटीमध्ये आपण एकटे पडू काय असं वाटायला लागतं, म्हणून ते त्यांचे मतच मांडत नाही. ही म्हणते स्पिरिच्युअल ऑफ सायलेन्स थेअरी. सिम्पल, एकदम सिम्पल थिअरी आहे. आय होप ऑप्शन हा का करेक्ट हे कळाला असेल. स्पिरिच्युअल सायलेन्स जी थिअरी आहे, ही थिअरी दिली कोणी हे लक्षात ठेवा, नोएल न्यूमन यांनी थिअरी दिलेली आहे. या थिअरीमध्ये त्यांनी असं म्हणलंय मराठीतनं की मौन चक्र म्हणजे अनेक लोकांच्या मनामध्ये मौन चक्र निर्माण होतं. ते त्यांचं मत अनेक ठिकाणी मांडत नाही, कारण त्यांच्या मनामध्ये असं एक काहीतरी क्रिएट होतं की त्यांना असं वाटतं आपल्या मताला या ठिकाणी व्हॅल्यू नाही, आपण आपलं मत मांडायला नकोय, म्हणून ते त्यांचं मतच त्या ठिकाणी मांडत नाही. मग बाकीच्यांना असं वाटतं की यांनी याचं मत मांडलं नाही म्हणजे हा आपल्या मताशी ॲग्री आहे. ठीक आहे ना, मग बाकीच्यांना तिथं मेजॉरिटी क्रिएट झाल्यासारखं वाटतं. सिम्पल, ही थिअरी स्पिरिच्युअल ऑफ अ सायलेन्स. नेक्स्ट आहे 114 नंबरचा क्वेश्चन. द टर्म डिजिटल डिवाइड रेफर टू द गॅप बिटवीन. म्हणजे डिजिटल डिवाइड ही जी टर्म आहे ही कशाचा गॅप दाखवते? शब्द काय? डिजिटल. डिवाइड म्हणजे डिजिटल वस्तूंचा गॅप, थोडक्यात असं लक्षात ठेवू शकता. सिम्पल. मग या ठिकाणी असे दोन ग्रुप क्रिएट केलेले असतात. एका ग्रुपकडं सर्व ICT म्हणजे इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी संदर्भात जे पण उपकरणं यूज केले जातात ते सर्व आहेत एका ग्रुपकडं, आणि एक ग्रुप असा आहे की त्याच्याकडं काहीच नाही आहे, त्याच्याकडे साधा फोनही नाही आहे. असे दोन भिन्न ग्रुप समाजामध्ये तुम्ही पाहताना त्यालाच आपण डिजिटल डिवाइड असं म्हणतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल, एखादं इंग्लिश मिडियमचं स्कूल आहे, सर्व विद्यार्थ्यांना लॅपटॉप भेटलेले आहेत स्कूलमार्फत, सर्वांकडे स्मार्टफोन आहेत, डिजिटल डिवाइड क्रिएट होतो. इथं मराठी मिडियमचं स्कूल आहे, एक साध्या गावातलं आदिवासी समाजातलं एक साधं स्कूल आहे, जिथं की आणखी फॅसिलिटी पोहोचलेल्या नाही आहेत, समज असं आपण कन्सिडर करू. त्या विद्यार्थ्यांना काय माहिती फोन आणि लॅपटॉप? काहीच माहीत नाही. मग पहा, एक इंग्लिश मिडियमचं मोठं स्कूल आहे, एक छोटंसं इथं स्कूल आहे, इथं कुठलेही डिजिटल उपकरणं नाही आहेत, इथं सर्व डिजिटलच आहे. ह्या दोघांमध्ये तफावत आहे ना, म्हणजेच काय? डिवाइड आहे. कुठला? डिजिटल. मग या ठिकाणी ही जी कन्सेप्ट आहे याला आपण डिजिटल डिवाइड असं म्हणतो. म्हणजे एक ग्रुप असा आहे ज्याच्याकडे सर्वच इक्विपमेंट आहेत आणि एक ग्रुप असा आहे की त्याच्याकडे काहीच नाही आहे. सिम्पल. तर ऑप्शन नंबर बी या ठिकाणी करेक्ट आहे. दोज हू हॅव ॲक्सेस टू मॉडर्न ICT अँड दोज हू डू नॉट. बरं ना, म्हणजे इथं सर्व ॲक्सेसिबल आहेत मॉडर्न ॲक्सेसरीजला, आणि इथं ज्यांना नाही आहे ते. सिम्पल. यांचा गॅप जो आहे ना तो आहे डिजिटल डिवाइड. ऑप्शन नंबर बी आपला करेक्ट आहे. एकदम बेसिक आहे, कन्सेप्चर आपण काम करतोय. नेक्स्ट 115 नंबरचा क्वेश्चन. मीडिया कन्व्हर्जन्स रेफर टू. मीडिया कन्व्हर्जनचा अर्थ काय होतो असं विचारलंय. आता बेसिक आहे, मीडिया कन्व्हर्जन म्हणजे माध्यम अभिसरण असं त्याला म्हणतात. माध्यम अभिसरण म्हणजेच मीडिया कन्व्हर्जन. मग या ठिकाणी काय करतात, जी पण आपली ट्रेडिशनल मीडिया आहे किंवा ट्रेडिशनल जे पण आपण गोष्टी वापरतोय त्या मॉडर्न म्हणजे इंटरनेट बेसवर जी मीडिया चालते ना त्याच्यामध्ये कन्व्हर्जन करतात. त्याला मीडिया कन्व्हर्जन असं म्हणतात. जसं की फॉर एक्झाम्पल, एखादी बँक आहे पहा, त्या बँकमध्ये फॉर एक्झाम्पल तुम्हाला पैसे काढण्यासाठी पहिल्यांदा स्लिप भरावं लागायची, पैसे काढण्यासाठी स्लिप भरावं लागायची, चेक टाकण्यासाठी स्लिप भरावं लागायची, नंतर अनेक काही गोष्टी असतील तर ऑफलाईन त्या ठिकाणी करावं लागायच्या बँकेमध्ये. पण त्या बँकेने काय केलं, मीडिया कन्व्हर्जन केलं. म्हणजे त्यांच्या सर्व गोष्टी आता ते इंटरनेट बेसवर करण्यासाठी सुरू करतायत. मग हे जे आहे ना, हे म्हणतो ना आपण एखाद्या गोष्टीचं कायापालट करणं. ठीक आहे, म्हणजे त्यांच्या ज्या गोष्टी आहेत ज्या ट्रेडिशनल आहेत थोड्याशा, ठीक आहे, जुन्या आहेत,
त्या ऑनलाईन बेसवर चेंज करणं त्याला आपण मीडिया कन्व्हर्जन असं म्हणतो. सिम्पल. मग ऑप्शन फर्स्ट आहे डिसअपिअरन्स ऑफ अ न्यूजपेपर्स. न्यूजपेपर बाबतीच होईल असं नाही आहे. ऑप्शन नंबर बी इन्क्रीज प्राइसेस ऑफ मूवी तिकीट. काय संबंध आहे सोडून द्या. ऑप्शन नंबर सी द मर्जिंग ऑफ प्रिव्हियसली डिस्टिंक्ट मीडिया टेक्नॉलॉजीज इनटू वन प्लॅटफॉर्म. आत्ता सांगितलं पहा, ज्या पण भिन्न भिन्न टेक्नॉलॉजी आहेत ना त्या एका प्लॅटफॉर्मवर चेंज करणं त्याला आपण मीडिया कन्व्हर्जन असं म्हणतो. म्हणजे या ठिकाणी असे लक्षात ठेवू शकता अनेक गोष्टी बँकांनी एकाच प्लॅटफॉर्मवर चेंज केल्या. म्हणजे बँकेने त्यांचं ॲप्लिकेशन काढलं, ॲप्लिकेशनमध्ये सर्व सोयी देऊन टाकल्या, तुम्ही काही करायचं त्या ॲप्लिकेशन मार्फत करू शकता. त्यालाच मीडिया कन्व्हर्जन म्हणतात. आणि आधी काय होतं, वेगवेगळ्या गोष्टी वापरायला लागायच्या. ठीक आहे, जसं की शेअर मार्केट आहे. शेअर मार्केट बाबतीत पण अनेक वेबसाईट होत्या, अनेक गोष्टी होत्या. पण आता काय केलं, लेटेस्टली त्यांनी वेगवेगळे ॲप काढले आणि एकाच ॲपने तुम्ही सर्व गोष्टी करू शकता. ते पण मीडिया कन्व्हर्जनच आहे. याचं सिम्पल मिनिंग असं लक्षात ठेवू शकता, वेगवेगळे जे प्लॅटफॉर्म आहेत ते काही ऑनलाईन असतील काही ऑफलाईन असतील, ते सर्व ॲट अ वन कन्व्हर्जन करणं ॲट अ वन पॉईंटवर. ठीक आहे ना, तर आपण मीडिया कन्व्हर्जन असं म्हणतो. आणखी एक्झाम्पल सांगाल, जसं की पहिल्यांदा प्रिंटिंग काढण्यासाठी वेगळं इक्विपमेंट होतं, फोटो काढण्यासाठी वेगळं इक्विपमेंट होतं. ठीक आहे ना, कॉल करण्यासाठी फोन वेगळा वापरायला लागायचा. नंतर तुम्हाला एखादा फॉर एक्झाम्पल ड्रॉइंग करायचं असेल तर वेगळी गोष्ट वापरायला लागायची, लाईट लावण्यासाठी वेगळी गोष्ट यूज करावी लागायची. पण मीडिया कन्व्हर्जन केलं त्याने सर्व गोष्टी फोनमध्ये देऊन टाकल्या. फोनमध्ये रिमोट पण आहे टीव्हीचा, फोनमध्ये तुम्ही फॅनही हँडल करू शकता, फोनमार्फत कॉलही करू शकता, लाईट गेली तर टॉर्चही लावू शकता. मीडिया कन्व्हर्जनचा पार्ट आहे. अनेक इक्विपमेंट एका इक्विपमेंटमध्ये ॲड करून टाकले. स्मार्ट टेक्नॉलॉजी म्हणतो आपण त्याला. सिम्पल. म्हणून ऑप्शन नंबर काय सी हा करेक्ट. इथं म्हणले पहा, द मर्जिंग ऑफ प्रिव्हियसली डिस्टिंक्ट मीडिया टेक्नॉलॉजी लाईक प्रिंटर, ऑडिओ, व्हिडिओ इंटू वन प्लॅटफॉर्म. म्हणजे इंटरनेटवर आपण त्याला मर्ज केलं, जसं की फोनचं उदाहरण दिलं तुम्हाला. नेक्स्ट 116 नंबर, द फोर्थ इस्टेट ऑफ डेमोक्रेसी इज. म्हणजे डेमोक्रेसीची फोर्थ इस्टेट कुठली आहे हे तुम्हाला विचारलं आहे. आता या ठिकाणी पॉईंट असा आहे, फोर्थ नंबरची इस्टेट पाहण्याआधी पहिल्या 3 कुठल्या हे तर पाहावं लागेल ना, नंतर 4 नंबरचे पाहू. बेसिक आहे, खूप वेळा होऊन गेलेला असेल डेमोक्रेसीमध्ये तुमचे. त्यातमध्ये फर्स्ट जी इस्टेट आहे, ठीक आहे ना, डेमोक्रेसीची म्हणजे लोकशाहीचे आधारस्तंभ म्हणतो आपण. हे पहा स्लॅब आहे, बरोबर ना. या स्लॅबला आधार द्यायचं म्हणलं तर इथे एक कॉलम लागणारी, इथे एक कॉलम असणारी, इथे एक कॉलम असणारी, इथे एक कॉलम असणारी, अशा 4 कॉलम असतील ना. घराची आपली रूम असते, रूमीला 4 कॉलम असतात चारी बाजूनी आणि त्याच्या बेसवर तो स्लॅब असतो. सिमिलरली जी डेमोक्रेसी आहे, लोकशाही आहे, त्याला पण 4 स्तंभ आहेत, 4 कॉलम आहेत. त्याच्या बेसवर ही डेमोक्रेसी टिकून आहे, त्याच्या बेसवर सर्व पब्लिक टिकून आहे. मग पहिला बेस कुठला, तर पहिला जो बेस आहे ना तो आहे लेजिस्लेशन. लेजिस्लेशन म्हणजे कायदे मंडळ, जे कायदे तयार करतायत. सिम्पल. दुसरा जो स्तंभ आहे तो आहे एक्झिक्युटिव्ह. म्हणजे जे कायदे तयार करतायत ना त्याचं एक्झिक्युशन म्हणजे इम्प्लिमेंटेशन करण्याचं काम एक्झिक्युटिव्ह मंडळ करतं. पहिलं आहे लेजिस्लेशन म्हणजे कायदे मंडळ, दुसरा आहे एक्झिक्युटिव्ह म्हणजे जे इम्प्लिमेंट करतात कायदे ते, तिसरा आहे जो स्तंभ आहे तो आहे ज्युडिशरी. ज्युडिशरीचा अर्थ असा होतो की न्यायमंडळ, जे त्या कायद्यांच्या आधारे समाजातील लोकांना न्याय देण्याचा प्रयत्न करणारे ते न्यायमंडळ. आणि 4 नंबरला आहे कुठलं, प्रेस मीडिया. ठीक आहे ना, तुम्हाला 4th नंबरचं विचारलं ना, तर प्रेस मीडिया 4 नंबरला आहे. रिपीट करतो, पहिले लेजिस्लेशन म्हणजे कायदे बनवणारी कमिटी, नंतर एक्झिक्युटिव्ह ते कायदे बनवले त्याचं इम्प्लिमेंटेशन करणारे, एक्झिक्युटिव्ह नंतर त्या कायद्यांचा वापर करून त्याचा अर्थ लावून पर्टिक्युलर सोसायटीला न्याय देणारे ज्युडिशरी, आणि त्यानंतर जी लास्ट मीडिया आहे ती म्हणजे प्रेस मीडिया. सिम्पल. हे 4 स्तंभ आहेत, या 4 स्तंभांच्या आधारावर ही गोष्ट डेमोक्रेसी डिपेंड आहे. सिम्पल. नेक्स्ट, फॅटिक कम्युनिकेशन इज इंटेंडेड टू. म्हणजे कम्युनिकेशनमध्ये फॅटिकचा अर्थ काय होतो हे विचारलं आहे, कन्सेप्ट आहेत ॲक्च्युली. आता फॅटिक म्हणजेच आईस ब्रेकर किंवा आईस ब्रेकिंग असं देखील म्हणतो आपण याला, सिम्पल साधं. आता आईस ब्रेकिंग म्हणजे काय हे मागच्या लेसनमध्ये मी सांगितले. हाय, ठीक आहे ना, आपण म्हणतो ना हाय, हॅलो, ही जी स्टेज आहे ना ती असती फॅटिक स्टेज. म्हणजेच काय, एखादं कम्युनिकेशन सुरू करण्यापूर्वी आपण बेसिक एक इंट्रोडक्शन बेस्ड कम्युनिकेशन करतो, त्याला आपण फॅटिक स्टेज असं म्हणतो. सिम्पल बेसिक गोष्ट आहे, अवघड असं काही नाही आहे. जसं की तुम्हाला एखादा मित्र मैत्रीण भेटली, तुम्ही काय म्हणणार आहे, हाय, हॅलो, ठीक आहे ना, कसं आहेस, म्हणजे बेसिक इंट्रोडक्शन तुम्ही करता एकमेकांचं, त्याला आपण म्हणतो फॅटिक स्टेज. कळलं, जास्त काय सांगण्यासारखं नाही. ऑलरेडी ही कन्सेप्ट खूप वेळा मी एक्सप्लेन केलेला आहे कोर्समध्ये कम्युनिकेशनच्या इम्पॉर्टंट कन्सेप्ट
या संदर्भात 3 ते 4 लेसन मी तुम्हाला प्रोव्हाइड केलेत आणि त्यामध्ये फक्त कन्सेप्टच सांगितल्यात. तेच जर तुम्ही पाहिलं ना तर कुठली कन्सेप्ट तुमची पेंडिंग राहत नाही. सिंपल. तर फॅटिक स्टेजचा ऑप्शन नंबर या ठिकाणी जे बी आहे ते करेक्ट होईल. ठीक आहे ना. परफॉर्म ॲज अ सोशल फंक्शन, म्हणजे सोशल फंक्शन जे आहे ते आपण परफॉर्म करतो, जसं की हाय, ठीक आहे ना, हॅलो, नाईस वेदर, म्हणजे चांगलं वातावरण आहे आज, ठीक आहे, असं बेसिक आपण बोलतो ना पहिल्यांदा, ते आहे फॅटिक स्टेज. ऑप्शन नंबर बी करेक्ट. याला आईस ब्रेकिंग पण म्हणतात. थोडी कन्सेप्ट वेगळी आहे पण सिमिलर आहे थोडीफार, ठीक आहे ना, असं पण लक्षात ठेवू शकता. तर आज आपण काही महत्त्वाचे क्वेश्चन कव्हर केलेत. आय होप सर्व क्वेश्चन कळाले असतील. बेसिक कन्सेप्टवर क्वेश्चन आहेत. कन्सेप्ट फक्त लक्षात ठेवा. क्वेश्चन काय आहे तो तुम्हाला एक्झामला कळेल. क्वेश्चन कसा येऊ पण कन्सेप्ट सिमिलर असते, कन्सेप्ट काही चेंज होत नाही. सिंपल. तर फ्रेंड, आजचे सर्व क्वेश्चन प्रॉपरली समजले असतील, लेसन योग्य वाटलं असेल तर कमेंट बॉक्समध्ये पॉझिटिव्ह फीडबॅक द्यायला विसरू नका. आणि जर कोर्स तुम्हाला जॉईन करायचा असेल तर कोर्स संदर्भात इन्फॉर्मेशनसाठी 90 11 36 20 82 या नंबरला मेसेज करा व्हॉट्सअपवर. तुम्हाला कोर्सची इन्फॉर्मेशन पूर्णपणे दिली जाईल. ऑफिशियल नंबर आहे, निश्चिंत राहून मेसेज करा. कुठल्याही प्रकारची चुकीची माहिती या नंबरवर तुम्हाला दिली जाणार नाही, ठीक आहे ना. जी ॲक्च्युअल कोर्स इन्फॉर्मेशन ती या ठिकाणी प्रोव्हाइड केली जाईल. व्हॉट्सअपवर मेसेज करा, इन्फॉर्मेशन पहा, त्यानंतर योग्य वाटलं तर डिसाईड करा जॉईन करायचं का नाही. जे विद्यार्थी कॉमर्सचे आहेत, कॉमर्सच्या विद्यार्थ्यांसाठी पण पूर्णपणे कोर्स अवेलेबल आहे, ठीक ना. बाकी पेपर फर्स्ट हा सर्वांना कॉमन आहे, त्याचा कोर्स आपण प्रोव्हाइड करतच आहोत. तर फ्रेंड, आजचे लेसन तुम्ही संपूर्ण पाहिले त्याबद्दल थँक्यू सो मच.